लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे काही उमेदवार भाजपच्या कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवतील अशी शक्यता राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त होते। शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीची अपेक्षा लावून असलेले खासदार सुद्धा ही शक्यता काही स्पष्टपणे नाकारत नाहीयेत। राजकारणात काहीही होऊ शकतं, राजकारणात एका रात्रीत बदल घडत असतात असं सूचक वक्तव्य शिंदे गटाचे रामटेकचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमानेंनी केलंय। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने आहेत। कृपालजी, लोकसभा निवडणुकांची तयारी सर्व पक्षांनी सुरू केली आहे। महायुतीमध्येही चर्चा होत आहेत, मात्र जागा वाटप कसं राहणार? कारण शिंदे गटामध्ये गेलेले तुम्ही 13 खासदार आहात आणि 18 जागा मागच्या वेळेला शिवसेनेने लढवलेल्या होत्या। सर्व 18 जागा शिंदे गटाला मिळणार आहे की काही बदल होणार आहेत? की या संदर्भामध्ये आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये एक चर्चा होणार आहे आणि या चर्चेतून मार्ग निघेल आणि जागा वाटपचा जो फॉर्म्युला आहे, आमच्या मते तर आम्ही ज्या 18 मागच्या वेळेला लढलो होतो शिवसेना पक्षाने, त्या 18 आम्हाला मिळावा ही आमची इच्छाच आहे आणि त्या पद्धतीची मागणीसुद्धा आमच्या वतीने केल्या जाणार, यात कुठेही शंका नाही। महायुतीमध्ये धनुष्यबाण जेवढा तुमचा जवळचा सिंबॉल आहे, निवडणूक चिन्ह आहे, तेवढंच कमळ ही अनेक वर्षांपासून, अनेक दशकांपासून तुमच्यासोबत आहे। असं होऊ शकते का? म्हणजे अगदी राजकीय विश्लेषक पण म्हणत असतात की काही मतदारसंघांमध्ये असं होऊ शकते, असं घडू शकते। तुम्हाला ही शक्यता राजकीय दृष्टिकोनातून शक्य वाटत नाही का? राजकारणात तर काही पण होऊ शकते। एका रात्रीमध्ये, एका दिवसभरामध्ये अदलाच्या बदल काही बदल होऊन जातात, त्याला काही अर्थ नाही। राजकारणामध्ये या सर्व गोष्टी घडत असतात। 2019चा आपण निकाल लक्षात घेतला तर 18 जागा शिवसेना जिंकल्या म्हणून 18 जागांवर शिवसेनेचा दावा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागा जिंकल्या होत्या म्हणून 4 जागा पुरत्याच मर्यादित राहतील ते। बघा, या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगितलं की तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसून निर्णय करतील। आज आम्ही 18चा दावा केलेला आहे, आम्ही 22चा दावा आहे, पण 18 मिळावे अशी आमची इच्छा आहे। 18चा दावा आहे पण 13 किमान मिळाल्याच पाहिजे। नाही, 18 मिळाल्याच पाहिजे कमीत कमी। मग 13 जागा जर तुम्ही अगदी 13 जागांसाठीचा तुमचा दावाच आहे, कारण सिटिंग खासदार आहेत, तर 13 जागा जर राष्ट्रवादीला दिल्या तर मग भाजपलाच आपल्या जागा सोडाव्या लागतील। कसं ॲडजस्टमेंट होईल तिन्ही पक्षांमध्ये? तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की त्यांचं म्हणणं तुम्ही सांगता, आम्हाला नाही माहिती, तुम्ही सांगता की भुजबळ साहेबांचं असं म्हणणं आहे, मग आम्ही म्हणतो की आम्ही 22 लढलो होतो, मग त्याला 22 द्या, मग 44 झाल्या, मग BJPने का 4 जागा लढायच्या का? असं होत नाही। ते फक्त 4 जागा जिंकलेल्या आहे मागच्या निवडणुकीमध्ये। जे त्या जागा जिंकल्या असतील त्यांच्याबद्दल विचार होऊ शकेल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। तर लोकसभेच्या 18 जागा आम्हाला मिळायला हव्यात अशी भूमिका शिंदे गटाकडून घेतली जाते अशी सध्याची माहिती आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।